कोपरगाव बेट येथे संजीवनी पार लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडला। या कार्यक्रमाला जगद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम समाधीस्थान बेट कोपरगावचे मठाधिपती महंत रमेश गिरीजी महाराज, जंगली महाराज आश्रमाचे महंत परमानंद गिरीजी महाराज, श्री क्षेत्र कुंभारी आश्रमाचे मठाधिपती महंत श्री राघवेश्वर नंदगिरीजी महाराज आदी साधू महंतांसह नगरसेवक विनोद राक्षे, अनिल आव्हाड, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सदस्य हेमंत पटवर्धन आदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। की गेल्या अनेक वर्षापासून आणि या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आणि यांची समाधी झाली। तत्पूर्वीही त्यांचं वास्तव्य या परिसरात झालं आणि त्यांनी जी काही नित्य नियम विधी केली आहे, नित्यनेम विधी, त्या नित्यनेम विधी म्हणजे एक छोटासा ग्रंथ आहे आणि त्याच ग्रंथामध्ये आणि सर्व आणि शास्त्र पुराण वेद त्याचाही समावेश आहे आणि त्या समावेशामधून मृत संजीवनी मंत्राचाही समावेश आहे आणि असा श्री शुक्रोपासित मंत्रस्य म्हटला आहे। शुक्राचार्याने जो काही मंत्र जपला आहे आणि त्या जपाचंही सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम समाधी स्थान या ठिकाणी रोज जो पहाटी विधी होतो, त्या विधीमध्ये शुक्राचार्यांचाही नामाचा समावेश आहे। म्हणून श्री शुक्रोपासित संजीवनी मंत्रस्य असा त्या मंत्राचा उच्चार गेल्या 36 वर्षापासून त्या ठिकाणी होतो आहे आणि तोही माईकवर पार्टी होतो आहे आणि असे ही संजीवनी पार प्रसिद्ध असलं एकमेव ठिकाण आणि या ठिकाणाचा जीर्णोद्धार अर्थात या ठिकाणची प्रगती, या ठिकाणचं एक मोठं काम या ठिकाणी या मंडळाने केलं। माता दक्षिण गंगेच्या अर्थात गोदावरीच्या तटावरील आज परम सद्गुरू शुक्राचार्य या पवित्र भूमीमध्ये संजीवनी पाराच्या या पवित्र पावन परिसराचा जीर्णोद्धार आणि त्या माध्यमातून आजचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पूर्वकाळामध्ये या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूजनीय सद्गुरू रमेश गिरीजी महाराज, संत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, संत साधनानंदजी महाराज, संत सेवादासजी महाराज आदी सर्व महात्म्यांच्या पावन सानिध्यामध्ये या समस्तांच्या करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अतिप्राचीन कालापासून असलेली पारंपरिक ही आख्यायिका आणि त्या अनुषंगानं संजीवनी मंत्र ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या असीम कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये प्रथमतः या ठिकाणी उद्घोषित केला गेला, त्याचा जप झाला, असा हा पावन असणारा संजीवनी पार आणि त्या पवित्र परिसराचं या ठिकाणी नूतनीकरण करून आज हा संपूर्ण परिसर समस्त भक्तजनांसाठी या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी समर्पित करण्यात आलेला आहे। देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड असतील, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ आणि श्रद्धाळू भाविकांनी आपल्या योगदानातून या सर्व नूतनीकरणासाठी तन मन धन अर्पण करून हा परिसर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्व भाविकांना लक्ष वेधून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या आत्मिक उत्थानासाठी या ठिकाणी फलदायी ठरणार आहे। आत्ता वर्तमान काळामध्ये ज्याप्रमाणे नर्मदा परिक्रमेचं महात्म्य आहे, भविष्य काळामध्ये माता गोदावरीच्या परिक्रमेचं या ठिकाणी एक वैश्विक उत्थान याची नांदी या अर्थाने या ठिकाणी घातली गेलेली आहे। भविष्यामध्ये याच तटावरून असंख्यात साधू महात्मे असतील, भक्तजन असतील, या ठिकाणी पायी परिक्रमा करणार आहेत आणि अशा या भविष्यातील श्रद्धाळूंसाठी हा संजीवनी पार आणि हा संपूर्ण परिसर हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं एका परमोच्च अशा स्थितीवरती नेणारा, अशा साधकांच्या जीवनामध्ये सिद्धत्व देणारा आहे आणि अशा परिसराचं या ठिकाणी उत्थान झालेलं आहे। सर्वच संयोजक मंडळी असतील, देवस्थानचे ट्रस्टी मंडळी असतील, सर्व दाते असतील, या सगळ्यांचं या सेवेसाठी आणि आजच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। महाशिवरात्री पर्व काळाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। भगवान शिवाचा अर्थात शंभू महादेवाचा परम सद्गुरूंचा आशीर्वाद आपणा सर्वांवरती राहो ही प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार, जय शुक्राचार्य। आपण दरवर्षी महाशिवरात्रीच्या अगोदर 1, 2 ते 3 दिवस अगोदर पत्रकार परिषद बोलवतो
असतो आणि आपण वर्षभर केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडत असतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी होणारे विविध कार्यक्रम याचं सुद्धा नियोजन आपण पत्रकारांच्या मार्फत सर्व शुक्रभक्तांना आणि शिवभक्तांपर्यंत पोचवत असतो. यावर्षी आपण महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपला जो आहे तो नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजल्यापासून सकाळची रुद्रपूजा, नंतर मुखवटा स्थापन, सामुदायिक अभिषेक सोहळ्याला बरोबर 9 वाजता सुरुवात होणार आहे. 12 वाजताची मध्यान्ह आरती होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत नदीच्या दक्षिण तीरावर जाणार आहे. मान्यवरांच्या हस्ते तिथे पूजा होईल, गंगा भेट होईल, आरती होऊन पालखी परत मंदिरात येते. मंदिरात आल्यानंतर ती इथे परत आरती होते. त्यानंतर दर्शन दिवसभर चालूच असतं आणि बरोबर 8 वाजता 8 सव्वा 8ला रात्रीच्या यामपूजेची तयारी केली जाते. अगोदर पुण्यवाचन होतं. 9 सव्वा 9ला गाभाऱ्यामध्ये जाऊन यामपूजेला सुरुवात होते. ती साधारणतः 12-1 वाजेपर्यंत यामपूजा चालते, रुद्रपूजा चालते. ती झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंड आणि महाराजांचं रूप सजवलं जातं आणि सगळी रुद्रपूजा झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंडीचं सजवलेलं रूप पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण रात्री 12:30-1 वाजता सुद्धा ताटकळत बसलेले असतात. आणि ज्यावेळेस ते दर्शन खुलं होतं, सगळं पूजा झाल्यानंतर, रूप सजवल्यानंतर आणि त्याचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊनच मग भक्त सगळे घरी जातात. आणि त्यानंतर परत ब्रह्ममुहूर्तावर दुसरी रुद्रपूजा केली जाते. ती मागच्या वर्षी पण केली होती, यावर्षी आपण करणार आहोत. आणि ह्या वर्षीचं नवीन आकर्षण मी सर्व शिवभक्तांना आणि शुक्रभक्तांना आपल्या सर्वांच्या मार्फत सांगू इच्छितो की संजीवनी पार जो आहे, पवित्र संजीवनी पार, बऱ्याच जणांना माहिती असेल, जो मंदिरात येतो त्यांना संजीवनी पार माहिती असेल, त्यांनी तो बघितलेला असेल. तो संजीवनी पार, त्याचा जो परिसर आहे, ते समोर गणेश मंदिर आहे, समोर विष्णू मंदिर आहे, कार्तिक स्वामी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, अशी 6 मंदिरं जी आहे याचा संपूर्ण जीर्णोद्धार आपण केलेला आहे. तो संपूर्ण परिसर आपण कंपाऊंडमध्ये बंदिस्त करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आकर्षकरित्या गार्डन तयार केलेलं आहे, नंतर पाथवे तयार केलेला आहे, भक्तांना बसण्यासाठी बेंचेस वगैरे टाकलेले आहेत. आणि संपूर्ण मंदिराची, महत्त्वाचं म्हणजे मंदिराची डागडुजी करून त्याचं आयुष्य कसं वाढेल अशा पद्धतीने आपण संपूर्ण मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. ते जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. थोडंसं फिनिशिंग बाकी आहे, कारण शिवरात्र आल्यामुळे याचं उद्घाटन करणं, लोकार्पण करणं आवश्यक होतं. म्हणून आज उपक्रम आपण आज घेतलेला आहे. तर ह्याच्या शिवरात्रीच्या दिवशी या संजीवनी पार परिसराचं बदललेलं रूप, कायापालट झालेलं रूप आपण अवश्य बघायला या. आणि मी खास करून भक्तांना आणखीन एक विनंती करेन की आपण जर सकाळी दुपारी आलात तर संध्याकाळी सुद्धा चक्कर मारा. रात्री शिवरात्र असल्यामुळे रात्रभर मंदिर उघडं राहणार आहे, हा परिसर पण उघडा राहणार आहे. पण ज्यावेळेस रात्री लाईट लागतील त्यावेळेस आकर्षक याची विद्युत रोषणाई, लाईटिंग आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये हे मंदिर, सर्व मंदिर परिसर पाहणं एक पर्वणी ठरणार आहे. तर मी सर्व शुक्रभक्तांना आणि शिवभक्तांना विनंती करेन की येत्या शिवरात्रीच्या दिवशी आपण अवश्य मंदिरात यावं आणि आपल्याला सरप्राईज आयटम म्हणजे हा कायापालट झालेला संजीवनी पार परिसर पाहायला मिळेल. धन्यवाद. जय शुक्राचार्य. गुरु शुक्ल. तरी महाशिवरात्री निमित्ताने दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी या संजीवनी पारचे दर्शन घ्यावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले आहे.